मित्रांनो, मागच्या 1-2 महिन्यापूर्वी आपण कोल्हापूरहून शिर्डीला रेल्वेने कसे जायचे असा व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. पण त्या मार्गात एक अडचण होती. रात्रीच्या वेळी स्टेशनवर उतरून पुढे रिक्षाने किंवा बसने जावं लागायचं, जे कुटुंब सोबत असताना थोडं त्रासाचं होत होतं. पण आता रेल्वेने प्रवाशांना एक मोठी खुशखबर दिली आहे. पुण्याहून थेट साईनगर शिर्डीसाठी दररोज धावणारी एक नवीन ट्रेन सुरू झाली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरकरांना शिर्डीला जाणं अतिशय सोपं आणि सुरक्षित झालंय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच नवीन कनेक्टिंग ट्रेनने आरामात साईनगर शिर्डीला कसे जायचे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान. तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स IM. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घेऊया की ही नवीन कनेक्टिंग ट्रेन बेस्ट का आहे. आधी आपण शिर्डीला जायचं म्हटलं तर महाराष्ट्र एक्सप्रेसने जायचो. तेव्हा आपल्याला मध्यरात्रीच्या वेळी एकतर पुंथाबा जंक्शनला किंवा कोपरगावला उतरावे लागायचे, जिथून रात्रीच्या वेळी लहान मुलं महिलांसोबत रिक्षाने किंवा बसने शिर्डी गाठणे थोडे गरजेचे व्हायचे. पण आता आपण कोल्हापूरहून निघून पुणे मार्गे थेट शिर्डी स्टेशनवर पोहोचू शकतो, आणि तेही दररोज. मित्रांनो, कोल्हापूरहून शिर्डीला जाण्यासाठी सर्वात पहिला आपल्याला कोल्हापूरहून गाडी नंबर 17412 महालक्ष्मी एक्सप्रेसने पुण्यापर्यंत जावे लागेल. महालक्ष्मी एक्सप्रेस दररोज रात्री 8:55 कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटते. तर पुणे जंक्शनला ही गाडी मध्यरात्री 3:25 पोहोचते. कोल्हापूर ते पुणे दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेसला स्लीपरसाठी 230 रुपये, थर्ड AC साठी 600 रुपये, सेकंड AC साठी 845 रुपये, तर फर्स्ट AC साठी 1390 रुपये तिकीट दर आहे. आता मित्रांनो, ही गाडी पुण्यात पोहोचते मध्यरात्री 3:30 वाजता, आणि शिर्डीला जाण्यासाठी जी गाडी आहे ती गाडी आहे सकाळी 6:55. म्हणजे जवळपास 3 तासाचा वेळ आहे. म्हणजे चुकून जरी महालक्ष्मी एक्सप्रेस लेट झाली तरी सुद्धा आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही, कारण की आपल्याकडे भरपूर वेळ शिल्लक असतो. आणि आता मित्रांनो, पुण्याहून शिर्डीसाठी गाडी नंबर 11423 पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी आहे. ही गाडी दररोज सकाळी 6:55 पुणे जंक्शनवरून सुटते, आणि दुपारी 12 वाजता ही गाडी तुम्हाला सरळ साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनवरती पोहोचवते. पुण्याहून साईनगर शिर्डीसाठी या गाडीचे रेल्वे तिकीट दर सेकंड सिटिंगसाठी 120 रुपये, तर चेअर कारसाठी फक्त 420 रुपये आहे. म्हणजेच आपल्यासोबत लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तरी आता कोणताही त्रास होणार नाही, कारण आपल्याला पुणे स्टेशनवरतीच उतरून तिथून आपल्याला पुढे साईनगर शिर्डीसाठी गाडी मिळणार आहे. आता ही नवीन गाडी सुरू झाल्यापासून आपल्याला पहिल्यासारखे पुंथांबा जंक्शन किंवा कोपरगाव रेल्वे स्टेशनवरती उतरून रिक्षा पकडा, बस पकडून पुढे शिर्डीला जावं असं कोणताही त्रास होणार नाही. तर मित्रांनो, महाराष्ट्र एक्सप्रेसचा जुना पर्याय की पुणे मार्गे थेट शिर्डीचा हा नवीन पर्याय, यातला कोणता पर्याय तुम्हाला जास्त आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या ट्रेन लव्हर्स IM चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.